लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. निफाड भूमी अभिलेख कार्यालयात तांत्रिक वेतनासाठी काम बंद आंदोलन. निफाड जिल्हा नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक वेतनाच्या मागणीसाठी 20 फेब्रुवारी 2026 पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कोणतेही नियमित काम करायचे नाही असा निर्णय घेत कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निफाडचे भूमी अभिलेख अधिकारी राजेंद्र भाबड तसेच शिपाई कर्मचारी, शेतकरी व नागरिकांची काही कामे करताना दिसत आहेत. नकाशे, चतुर्सीमा व इतर कागदपत्रे देण्याचे काम सुरू असून कामाचा ताण वाढल्याने काही अर्जदारांना 2 ते 4 दिवसांनी येण्यास सांगितले जात असल्याचे चित्र आहे. 25 वर्षांपासून प्रलंबित मागणी. महाराष्ट्र अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तांत्रिक वेतनाची मागणी सुमारे 25 वर्षांपासून प्रलंबित आहे. मोजणी करणे, मोजरीप्रमाणे नकाशे तयार करणे तसेच इतर तांत्रिक स्वरूपाची कामे आम्ही करीत असताना आम्हाला तांत्रिक वेतन लागू व्हावे अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. ग्रामसेवक तांत्रिक कामात नसतानाही त्यांना तांत्रिक वेतन मिळते, मग आम्हालाही ते लागू व्हावे असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. आंदोलनाची टप्प्याटप्प्याने तीव्रता. 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून काम केले. त्यानंतर 23 ते 26 फेब्रुवारीपर्यंत रजा टाकून काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 2 मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्यानंतर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे शेतकरी व नागरिकांची मोजणी, नकाशे व कागदपत्रांसाठी होणारी धावपळ वाढली असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.